एक विशिष्ट उपासना संपली की मी बसतो असा. तुम्ही याला आत्मचिंतन म्हणा, मनातले विचार म्हणा किंवा जे काय असेल ते. तुमच्या मध्यमवर्गीयांच्या मध्यमा ध्यानधारणा, उत्तमा सहजावस्था. तर तुमच्या मध्यमवर्गीयांच्या सगळ्या व्यापक विचारातून एक थोडीशी चिंतनात्मक बाब म्हणजे असं बसणं आणि आपल्या मनाला, आपल्या आत्म्याला, आपल्या बुद्धीला काही विचारणं. हे विचारता आलं पाहिजे. हां, हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे अंतर्मुख व्हायचं आणि आपलं आपल्याला काही सांगायचं, फार महत्त्व आहे याला. तर तसं हा उदाहरणार्थ ही एवढी माळ आहे आणि याला हा मेरुमणी आहे. हा काय करतो? तर हा राहिलेल्या सगळ्या मण्यांना ह्याला अनुसंधान म्हणतात. तो या सगळ्यांचं अनुसंधान एकत्र करतो आणि या अनुसंधानावरनं तो मेरुमणी म्हणजे हा हा चालना देत असतो आपल्या विचारांना, मनाला आणि बुद्धीला. आता तुम्ही बघायचं की काय करायचं. मला अशी चालना आली की काय निसर्ग सुंदर आहे, आयुष्य एकदाच आहे आणि छान लाभलेलं आयुष्य आहे. आपल्या स्वतःच्या स्वातंत्र्यावर कोणीही गदा घालू शकत नाही, अशा प्रकारचा आपण स्वतंत्र आनंद उपभोगतो आणि उपभोगू शकतो आणि आपण करतो. पुरुष लोक तर नक्कीच करतात. मी तर त्यात प्रथम आहे अगदी. तर तुम्हाला जमलं तर तुम्ही तुमच्या छान एखाद्या आवडीच्या ठिकाणी, निसर्गरम्य ठिकाणी किंवा अगदी काहीच नाही जमलं तर तुमच्या सोसायटीतल्या टेरेसमध्ये वर जाऊन बसा. आता चंद्रप्रकाश छान आहे बघा. आणि अंतर्मुख होऊन विचार करा की हे अनुसंधान हे कशाचं आहे. तर हा मेरुमणी हे 2, 2, 4, 2, 6, 2, 8, 2, 10, 2, 12, 14, 16, 18, 20, 22, 24 आणि 26 आणि हा 27. बरोबर स्वामी समर्थवाडीत 27 मंदिर आहेत आणि त्याचा मेरुमणी म्हणजे गुरुपंचायतन. तर माझी इच्छा आहे, माझ्या मनात असं चिंतन आलं की एकूण 52 पादुकांचं प्रचार आणि प्रसारण आणि प्रक्षेपण हे कोतेकरांनी नारोंनी सांगितलेल्या गुरुमार्गप्रमाणे माझ्याकडून झालेलं आहे. आणि मी ते असं तसं केलेलं नाही आहे. मी गुरुपीठावर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर त्या पादुका सिद्ध करून मगच सर्वांना त्या दिलेल्या आहेत. मी माझ्याकडं मोठेपणा काहीच घेतलेलं नाही आहे. अक्कलकोट स्वामी नरसिंह सरस्वती यांचं जे गुरुपीठ स्थापन केलेलं आहे तिथून त्या पादुका दिलेल्या आहेत. तर मग कशा दिलेल्या आहेत? तर पुण्यामध्ये 13 पादुका आहेत. दत्ताश्रमला येऊ शकतात एकत्र. जळगाव परिसरामध्ये 13 पादुका आहेत, येऊ शकतात एकत्र. पद्मपोखरीला मखमालाश्रम नाशिकमध्ये 13 पादुका आहेत, येऊ शकतात एकत्र. आणि समर्थवाडीमध्ये 13 पादुका एकत्र येऊ शकतात आणि 13 पादुका समर्थवाडीतच आहेत. 5 पादुका दत्त मंदिरात आहेत. 5 पादुका गुरुपंचायतनला आहेत. 10 इथंच झाल्या. थोरल्या महाराजांसमोर 11वी पादुका आहे. 12वी पादुका समाधीच्या वर आहे मारुती मंदिरात. आणि 13वी मेन पादुका जी मला अक्कलकोटातनं गोगी ट्रस्टी असताना, मोहन पुजारी वटवृक्षाखालचा असताना त्यांच्या सगळ्यांच्या साक्षीने मला वडाखाली मी ज्यावेळेला वेगवेगळी भजनं म्हणायचो नारोंनी केलेली, ती भजनं म्हणताना मला गाय येऊन हुंगायची आणि त्या भजनानं आणि गुरुचरित्राला लाळ टाकायची आणि मग ती
वटवृक्षाच्या आत जाऊन प्रदक्षिणा घालून यायची. तर असा एक काळ होता. तर त्यावेळेला दिल्या ज्या पादुका आहेत त्या अजूनही माझ्याबरोबर आहेत आणि भ्रमंतीत आहेत. आणि आता त्या ज्या ठिकाणी आहेत ती देवनगरी आहे. आता एक लक्षात घ्या, अशा या 13 पादुका तिथल्या तिथं घेऊनच, जरी 13, 13, 13, 13, 13 हा आकडा जर्मन आहे. अतिशय लकी, माझा तर लकी आकडा आहे. आणि आपले 3-13 वाजू नयेत आयुष्याचे. शक्यतो आयुष्यामध्ये 3 घटना अशा घडतातच. 3 घटना. एक अत्यंत दुःखद होते आपल्या आयुष्यात, एक अत्यंत आनंदाची असते, आणि एक इतकी पराकोटीची असते की त्यावेळेला आपण आपला अहंकार, अभिमान, आपला स्वाभिमान याच्या पलीकडे जातो. आपण मर्यादा ओलांडतो आणि मग आपल्याला तोही काय म्हणतात त्याला, सापशिडीचा खेळ सहन करावा लागतो. अशा 3 गोष्टी असतात प्रत्येकाच्या आयुष्यात. कोणी किती सांगू दे, अगदी किती श्रीमंत असला, नाही माझ्याकडे असं कधी घडलंच नाही, किती तो आध्यात्मिक टॉपचा असला, अगदी शंकराचार्य, तरी ते मंडन मिश्राच्या पत्नीने त्यांना हरवलंच थोडक्यात आणि सांगितलंच. तर कोणी असो, मनुष्य देह प्राप्त केला ब्रह्मदेवाकडनं आणि तो योनी मार्गाने जन्माला आला की त्याला हे 3 भोग सुटत नाही आहेत: आधिदैविक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक. तर 13 पादुका पद्मपोखरी जळगाव, मखमाल आश्रम नाशिक, देवनगरी समर्थवाडी 13 पादुका, आणि राहिल्या 13 पादुका कुठल्या? पुण्यातल्या दत्ताश्रम. तर 13-52 पादुका एकत्र येऊ शकतात. पहा, आता 52 पादुका एकत्र आणणं, तर त्या कशा आणायच्या? तर ते चौघांनी मिळून 4 गाड्या करायच्या, मग ती बोलेरो करायची का नेताजींची हेक्झा करायची का प्रकाश चौधरींकडची फोर्स करायची, ते ज्याचं त्याने ठरवायचं असतं. पण ज्या त्या ठिकाणी सुद्धा 13 पादुका, बघा आम्ही आळशी होत लागलीच. आता ही फॅसिलिटी मिळाली की आमची तयारी होते. मग ठीक आहे ना, पुण्यातले म्हणा दत्ताश्रमला आम्ही 13 एकत्र येतो, जळगावला आम्ही 13 एकत्र येतो, नाशिकला आम्ही 13 एकत्र येतो, आणि वाडी आणि तिथं आहेतच 13 पादुका, त्या तिथल्या इथे एकत्र येतील. तर कसं आहे, 4ही दिशांनी एकत्र यावं आणि 4 उपदिशांनी एकत्र यावं म्हणून भगवंतानी वसुधैव कुटुंबमध्ये आणि गृहस्थाश्रमामध्ये अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला आहे की 4 मुलगे व्हावेत जे 4 मुख्य दिशेला असावेत, 4 मुली व्हाव्यात ज्या उपदिशेला असाव्यात, त्यांना जावई म्हणलेलं आहे. म्हणजे 8 दिशेला आपल्या पेन्शनच्या वृद्धापकाळात कुणाकडे जाऊन राहता यावं, अशासाठी शंकराचार्यांनी 4 वर्ण आणि 4 आश्रम केले. त्याच्यात ती योजना करून ठेवली ती, आणि त्यामुळंच भारतामध्ये सोन्याचा धूर निघाला. तर असं जर व्हावं असं वाटत असेल तर कोजागिरी पौर्णिमा हा कार्यक्रम 4ही ठिकाणी संध्याकाळी 6ला सुरू करायचा गोरज मुहूर्तावर, तो सकाळी 6ला ब्रह्ममुहूर्तावर संपवायचा. 4-4 तासाचे 4 टप्पे करायचे. पहिल्या 4 टप्प्यात लहान मुलांना बसवायचं. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनामस्तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्री बुधकौशिक विरचितम श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्णम स्वाहा, असं सहस्रनाम रामाचं करायचं. एवढंच एक श्लोक म्हणायचा. तो जेवढ्या वेळेला त्या मुलांकडनं म्हणता येईल तेवढं म्हणायचं, म्हणजे रामाचं विष्णूचं सहस्रनाम झालं. नंतर यम यम काममधीते तंत मनेन साधेत अनेन गणपतीं विषिंचती स वाग्मी भवती चतुर्थ्या मनशनपती स वांछित फलं वाप्नोती य साज्य समिद्विजयती
तर याच्यामध्ये सुद्धा असं आहे की सहस्रावर्तनात यम यम काममधीते तंत मनेन साधये. हा श्लोक जरी म्हणला तरी गणपती अथर्वशीर्ष सहस्र वेळा होतं. दुसऱ्या 4 तासात तरुणांनी बसायचं. म्हणजे ज्यांच्या मनातली लग्न होणं, नोकरी लागणं, यम यम काममधीते तंत मनेन साधयेत, जे जे मनात येते ते सगळं पूर्ण व्हावं. मग असं यंत्र कुठलं आहे? तो कॉम्प्युटर, गणक, संगणक. आणि त्याला माऊस आहे. ते दोघं मिळून गणपती आणि मग उंदीर आपलं काम पूर्ण करतील. उंदीर प्रवास करायला शिकेल आणि गणपती बुद्धी चालवेल. बघा, तरुणांनी 4 तास अशा प्रकारे गंग गणपतयेनम गंग गणपतयेनम मग असा जप करत बसावा किंवा हा श्लोक म्हणावा. नंतर आला गृहस्थ आश्रमांचा 4 तास. म्हणजे किती ते किती टायमिंग बघा. 6, 7, 8 आणि 9 4 तास लहान मुलं बसू शकतात ग्रुपनी. 9, 10, 11, 12 4 तास तरुण जण बसू शकतात. यांना सवय असते कॉम्प्युटरवर आपल्या मोबाईलवर 12 रुपये चॅटिंग करायची आणि काय काय करायचं. 1, 2, 3, 4 हे गृहस्थ आश्रम बसू शकतात. आणि ज्यांना अध्यात्माची परम आवड आहे असे लोक ब्रह्ममुहूर्तावर 3 ते 6 बसू शकतात. झाले 4 भाग. कोजागरी पौर्णिमा अप्रतिम. प्रत्येक ग्रुपच्या नंतर त्यांना दूध द्यायचं. ते बसतील, त्यांना आराम करायला आराम करतील. कसंही याप्रमाणे जर पूर्ण 12 तास या 2025ची आत्ता जी ही शरद पौर्णिमा आहे कोजागरी, ही जो कोणी साजरा करेल अशी 12 तास अखंड, म्हणजे याला साक्षी नुसतं राहायला बरे तिने नाही म्हणलं राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम सत्यलम राम नाम वराने असा मंत्र नाही म्हणला, पण तो ऐकतोय. श्रवण भक्ती सुद्धा श्रेष्ठ आहे. मग स्वामी काय म्हणणं तुमचं? माझं म्हणणं, तुम्ही अक्षरशः मोबाईल लावून जरी ठेवलात बाजूला किंवा एखादी CD कॅसेट लावून ठेवली आणि चालू ठेवलं तरी काही प्रश्न नाही. नाहीतर आपल्याकडं जसा देव काकांना वैश्वदेव छान येतो तसा नितीन भट डॉक्टर जे आहेत आणि सौ सोनाली भट यांना सहस्रनामाच्या आहुती छान येतात. तर तसं या लोकांकडून शिकून तुम्ही सहस्रनामाच्या आहुती जरी घातल्यात, मी तुम्हाला सांगतो की माझं जे आत्मचिंतन आहे, या आत्मचिंतनात ह्या मेरुमणीपासून मला जे काही 26 मण्यांच्याबद्दल काही सुचलं ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही हा व्हिडिओ किंवा हे सगळं ऐकणं आणि ही उपासना करणं, मला माहीत आहे 70% लोक कंटाळा करणार, नाही करणार लोक. अगदी मी निगेटिव्ह संसारातला माणूस होतो. मला माहिती आहे संसारात सगळ्या मॅक्झिमम घरातल्या बायका, पुरुष, तुम्ही सगळे एकमेक जेवढे तेवढे कारण मीमांसा करून निगेटिव्ह निर्माण करता. नाही त्याचं कारण असं आहे, नाही होणार, ते असं आहे. नचा पाढा लावणं हे आपल्याला संसारी लोकांना खूप जमतं. कारणं सांगणं त्याच्याहून, आणि वेळ मिळत नाही हे तर काय अगदी जगजाहीरच आहे. तर बघा, मला असं वाटतं हे ज्यांनी साधलं, जसं 2022च्या गोमती तटावरच्या संन्यासापासून ज्याच्या अखंड अमावस्या झाल्या, फार महत्त्वाचं आहे. आणि आता मी गोमती परिक्रमा सुरू केली आहे. गोमती परिक्रमा परवाच्या अमावस्येपासून सुरू झाली, अगदी गोमती तटावरनं. तर सध्या मी आता ही गोमती तट कुठं गातोय, तर मी बागेश्वरला शरयू नदीला गोमती मिळते आणि ती भाटकोटमधून उगम पावते आणि ती वैजनाथला जाते आणि वैजनाथला तिची चंद्रभागा होते. तर मला स्कंदपुराणामध्ये याचा रेफरन्स मिळाला की गोमती गंगेच्या अगोदर होते आणि ती कुठं प्रगट झाली, त्यावेळी तिचा प्रवाह कसा होता. तर त्यापैकी दुसरा प्रवाह जो आहे तो राजस्थानात राजसंमद म्हणून एक गाव आहे, तिथं आहे. तिथेही मी जाणार आहे.
म्हणजे गोमती परिक्रमा मी नुसती नैमिषारण्यात करणार नाही आहे, ती आतली परिक्रमा मी 84 कोस करणारच आहे, ती केलेली पण आहे, पण आताही करणार आहे. पण मला पूर्ण गोमती वाराणसीला जिथे मिळते आहे आणि जिथून सूक्ष्म म्हणून उगी राहते लंगासूला, म्हणजे गोमती प्रयाग जे आहे, मी जे पंचप्रयाग केलं होतं त्याच्यामध्ये 6वं प्रयाग गोमती प्रयाग केलं होतं आणि 7वं प्रयाग सोनप्रयाग होतं. सोनप्रयाग करू शकलो नाही मी, याचं कारण काय, सोनप्रयाग खूप आत होतं आणि थंडी खूप होती. मी विष्णुप्रयागपर्यंत म्हणजे मी बद्रीनाथापर्यंत हे केलं आणि मग मी प्रयागराजला स्नानाला आलो. तर तुम्हाला असं काही साध्य करायचं असेल तर जरूर. आणि मी आज सगळ्यांना 12 राशीची 12 लिंग कुठली आहेत याची मॅक्झिमम मी सगळ्यांना हे पाठवलेली आहे, क्लिप पाठवली आहे. प्रत्येक राशीनी कुठल्या राशीच्या माणसाने कुठं बसावं की त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर 12 ज्योतिर्लिंग आपल्याकडं आता सिद्ध आहेत आणि त्याची आपण तिप्पट केली आहे. म्हणजे गृहस्थाश्रम पण केला आहे, त्याचं काष्टलिंग पण केलं आहे, म्हणजे मुलांसाठी केलेलं आहे की ज्या मुलांना सोवळं किंवा ज्या विधवांना जमत नाही त्यांनी काष्टलिंगावर करावं, असंही मी केलेलं आहे. पर्यायी खूप काढलेले आहे, कलियुगाप्रमाणे संशोधन करून केलेलं आहे. तर तुम्ही बघा तुम्हाला काय करता येते. आणि ही कोजागिरी पौर्णिमा सर्वांना सुखदायक, आनंदाची, अप्रतिम आणि अतिकष्टाची, अतिध्येयाची आणि संघर्षाची आणि जिद्दीची अशी जी प्रसंग, घटना, वेळा संसारात येतात ना, त्या सगळ्यांना तोंड देण्याची अशी मी इच्छा व्यक्त करतो. ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, ओम नमो नारायण.